उपासती, म्हणजे अज्ञानाची उपासना केल्याने काय होतं, अज्ञानाची प्राप्ती होते. ज्ञानम ज्ञानी समाश्रय, आणि ज्ञानीचा समाश्रय केलेला असताना, म्हणजेच आत्म्याचा आश्रय केलेला असताना ज्ञानम म्हणजे ज्ञानाची प्राप्ती होते. मग आता ह्याच्यामध्ये खालचं जे वाक्य म्हणजे खालची ओळ आहे ती कशी आहे, सुप्रसिद्ध आहे. यत्तु यश अस्ति, परंतु जे ज्याच्या जवळ आहे तेच देतं, म्हणजे ज्याच्या जवळ जे असेल ते देतं, त्याला सोडून दुसरं काहीच देऊ शकत नाही. इदम वचः सुप्रसिद्धम, हे वचन काय आहे, सुप्रसिद्ध आहे. म्हणजेच आपण ज्याला म्हण म्हणतो, तर ती म्हण कशी आहे, जे ज्याच्या जवळ आहे ते देतं, ज्याच्याजवळ जे नाही ते देतच नाही. मग हे समजून आपल्या जीवनात काय उपयोग आहे याचा, तर ज्ञान आणि अज्ञान. अज्ञान तर जीवाजवळ नाहीच, तरी असं का म्हटलं, अज्ञानाची उपासना केल्यावर अज्ञान देतं, तर असं का म्हटलं, जीवाजवळ अज्ञान नसताना. तर सर्व अचेतन पदार्थ आहेत ते सगळे कसे आहेत, अज्ञान स्वरूप आहे. मग त्याची उपासना केली म्हणजे त्याचा आश्रय केल्यावर आपल्याला काय मिळणार आहे, अज्ञानच मिळणार. म्हणजे आपण पराच्या आश्रयात राहिलो, शरीराच्या आश्रयाने म्हणतो माझं माझं सगळं, मग काय मिळतंय, ते सगळं अज्ञानच मिळतं. म्हणजे अचेतन वस्तूमध्ये आपणत्व करू लागला, त्याचा आश्रय करू लागला, तर कधीतरी त्याला म्हणजे तो निराधारच झाला, आधार मिळणारच नाही. कारण हा जीव चेतन आणि त्यांनी कोणाचा आश्रय घेतला, अचेतनीचा म्हणजे अज्ञानाचा, तर कधी सुद्धा तो ज्ञानी होणार नाही. म्हणजे ज्ञानी होणार नाही म्हणजे ज्ञान स्वरूपाला जाणणार नाही. ज्ञानाचा आश्रय केला म्हणजे कोणाचा केला, तर आपल्या ज्ञान स्वरूपाला त्याने ओळखलं, त्याला म्हणायचं आश्रय. नाहीतर काय म्हणणार, अनादिकाळापासून आत्मा तर आहेच, आश्रय काय करायचा, वेगळ्या कुठल्या आधाराने जाऊन राहायचंय. पण ज्या वेळेला तो काय करतो, ज्या वेळेला तो परामध्येच एकत्व बुद्धी करतो आणि स्वतःला जाणत नाही, म्हणजे स्वतःची ओळख करून घेत नाही, असताना देखील त्याच्यापासून तो वंचित होतो. पहा की 2 पावलावर मंदिर आहे, उदाहरण घ्यायचं, मंदिर आहे पण किती वेळा जातो मंदिरात, मंदिरात किती वेळा जातो, 2 वेळा तरी जातो का. म्हणतात किती लांब आहे, किती लांब आहे म्हणजे कोणाला लांब वाटतं, ज्याला रुची नाही त्याला वाटतं लांब आहे 2 पावलावर असलं तरी. आणि गावातून सुद्धा येणारे रुचीवाले आहे, मग ते म्हणतात जवळच आहे, फार लांब नाही. प्रश्न कुठे येतो, फक्त रुचीचा आहे. ज्याला 4 पावलावर जायला नको वाटते म्हणतो नको, जमणार नाही म्हणतो, तेवढा वेळ लागेल. आणि किती 1 मैल 2 मैल, आता इथं तर अजून तेवढं नाही, शहरात तर किती लांब लांब असतात, तर म्हणतो तसं काही फार लांब नाही म्हणतो, जाऊन येतो आम्ही 15 मिनिट. म्हणजे 2 मिनिटाचं आता 15 मिनिटावर आलं तरी सुद्धा जवळ आहे, कारण रुची झाली. मग तसं आत्मा जवळ आहे की दूर आहे, म्हणजे जर पाहिलं तर जवळच आहे आपल्या, नाही पाहिलं तर दूरच आहे. आत्म्यापासून किती दूर राहतोय, शरीरात राहिला की आत्म्यापासून दूर राहतो. म्हणजे कसं पाहिजे आता लक्षात घ्यायचं, एखाद्यावर खूप प्रेम असेल आणि तो दुसऱ्या गावी राहतोय किंवा परदेशात राहतोय, तो दूर आहे की जवळ आहे, तो जवळच आहे. कारण सारखं आपण त्याचं ध्यान करतोय म्हटलं तो जवळ आहे. आणि आत्म्याकडे कधीच बघत नाही, आत्मानुभूती घेतली तर जवळ, आत्मानुभूती घेतली नाही तर लांबच आहे आत्मा. म्हणजे अगदी आत्मा अनादी काळापासून तादात्म्य स्वरूप आहे, आपल्याशी एक रूप आहे,
तरी सुद्धा आपण जोपर्यंत त्याची उपासना करत नाही, म्हणजे जोपर्यंत आपण आत्मानुभूती घेत नाही, तोपर्यंत तो आपल्यापासून कसा आहे, दूर आहे. मग प्रत्येक समय लक्षात घेण्यासारखं आहे की जितका म्हणजे जेवढा उपयोग आपला जिथं असत ते आपल्या जवळ आहे, आणि जेवढा आपल्या उपयोगात नाही ते आपल्यापासून दूर आहे. दूर कोणाला ठेवले अनादी काळापासून, तर आपल्याच वस्तूला दूर ठेवले आणि परवस्तूला एकत्र केले. काय करतो, घरामध्ये शोकेस ठेवतो. त्या शोकेस मध्ये काय असतं, प्राणी असतात, काही फुलं पानांची डिझाईनची काही वस्तू असेल, किंवा शिंपले, किंवा काय जो म्हणतो शंख वगैरे ह्यांच्या वस्तू असतात. आणि मग काय म्हणतो, त्याला नाव काय दिलं, का नाव दिलं शोकेस? पाहण्यासाठी शोक का, शोक लावायचे. तर ते पाहण्यासाठी चांगलं वाटतंय म्हणून त्याला ते नाव दिलं, सजावट केली, किंवा प्रदर्शनीय आहे म्हटलं, किंवा आता त्याचाच आपण मराठीत अर्थ केला तर काय होतंय, ज्यामध्ये शोकाचा यश आहे त्याला गोळा करून ठेवले. म्हणजे काय आहे, कारण का तर ज्याला पाहिल्यानंतर आपला आत्मा दूर जातो तो शोकेशच आहे की, ज्याचं स्मरण केल्यानंतर, ज्यामध्ये आपलं चित्त अडकल्यानंतर आपला आत्मा दूर राहतो, ती आपली वस्तू कशी असेल, म्हणजे त्याला आपण चांगलं कसं म्हणणार, किंवा शोभेची वस्तू कशी म्हणणार, म्हणजे ते भूषण नसून दूषण आहे. म्हणजे जी वस्तू घालताना सुद्धा वस्त्र दागिने वगैरे आत्मा विसरून जातो. म्हणजे त्याला इतकं वाटतं, छान वाटतं की ते आज मी नटलोय, चांगले कपडे घातले, दागिने घातले, मग कशाची उपासना झाली, अज्ञानाची, अचेतन वस्तू, अविद्वान पुद्गल द्रव्यम यो अभिनंदती तस्यत. ह्याच्यातच येणार आहे पुढे हा श्लोक. म्हणजे पुद्गल द्रव्य तर कसं आहे, अचेतन आहे, आणि जो त्याची काय करतो, उपासना करतो, अभिनंदन करतो, तर त्याला चतुर्गतीमध्ये सुद्धा सामिप्य म्हणजे नजदीकता सुटत नाही. म्हणजे सतत शरीर आपल्या जवळ का आहे, तर अविद्वानाच्या नादी लागून, किंवा ज्या अचेतनेच्या नादी लागून हा अविद्वान झालाय. दोन्ही अर्थी घेऊ शकतो. अविद्वान का होतो, तर स्वतःला जाणतो तो विद्वान. विद्वान, वित म्हणजे जाणणारा, विद्वान म्हणजे वित म्हणजे ज्ञान, आणि ज्ञानाने वान म्हणजे सहित आहे, तो विद्वान. आणि अविद्वान म्हणजे आपल्या ज्ञानापासून दूर गेला म्हणून तो अविद्वान आहे. ज्ञान आहे पण ज्ञानापासून दूर गेला, आणि ज्ञानच नाही ज्यामध्ये कधीच, अनादि अनंत, तर त्याला काय म्हणायचं, अविद्वान तरी कसं म्हणायचं, मूर्ख तरी कसं म्हणायचं. कारण मूर्ख कोणाला म्हणणार, ज्ञान आहे पण समजून घेत नाही, त्याला मूर्ख म्हणणार. मग हे तर नाहीच, ह्याच्यात ते करुणेचे पात्र आहे. बाकीचे 5 द्रव्य म्हणजे त्यांच्यात ते कधीच नसणार, त्यामुळे त्यांना अविद्वान किंवा अचेतन किंवा मूर्ख वगैरे हे सर्व म्हणणं म्हणजे फक्त काय आहे, केवळ तेच की अज्ञान म्हणणं सुद्धा चुकीचंच आहे. कारण ज्याच्यात जे नाही त्याच्यात कशाला पण त्याला नाही नाही म्हणायचंय. पण नास्ती धर्म सांगितलं नाही, नास्ती धर्माने हे आपल्याला तो पण धर्म दाखवून द्यावा लागेल. त्याच्यात ज्ञान नाही, तू शोधू नको 5 इंद्रियामध्ये. म्हणून तू कशाची उपासना केली अनादिकाळापासून, डोळ्याची, कानाची, नाकाची, म्हणजे 5 इंद्रियाची उपासना केली. कशी उपासना केली अज्ञानाची, तर म्हणतो डोळे चांगले असतील तर दिसतं, कान चांगले असतील तर ऐकू येईल. अरे अज्ञानाची उपासना चालली, त्याच्यातून कधी ज्ञान येते का? 5 इंद्रियातून प्रकाशातून ज्ञान येते का? येत नाही. किंवा परपदार्थातून, उपदेशातून, गुरुतून, कोणाच्यातूनच ज्ञान येणार नाही. पण तू काय करतोयस, ह्यांच्याच मागे लागलाय ज्ञानासाठी.
ज्ञान ज्ञानातून येते याची ओळख केलीच नाही. आणि त्यामुळे काय झालंय, पराश्रय शोधलेला. जर स्वाश्रयाने कार्य होते असं म्हटलं तर निरपेक्षपणे पहा, एखादी गाथा पाठ झाली आणि परत विसरल्यानंतर काय करतो, गाथा पाठ झाली विसरली लगेच पुस्तक काढतो का? कुठं पण आपण म्हणतो ना. मग त्यावेळेस काय आपल्याजवळ पुस्तक नसतं. मग काय म्हणतो, व्यग्र खूप झाला, कसं काय आठवत नाही तो शब्द, तेवढा एक शब्द आठवला तर सगळं लक्षात येईल. पण तो शब्द आता कोणाला विचारू, कुठं बघू, खूप व्यग्र झालाय, तोपर्यंत त्याला आठवत नाही. आकुलता आहे ना. पण ज्या वेळेस आता तो शांत स्वतःच्या स्वरूपात राहतो, पटकन त्याच्या ज्ञानात येतं. ते काही सुद्धा त्याला टेन्शन घ्यावं लागलं नाही, रेटा द्यावा लागला नाही. कारण ज्ञानातलं कुठं जात आहे, तुमचं किती वर्षापूर्वीचं असू देत, अगदी बालपणामध्ये आता आपल्याला अनुभवातच आहे. ज्या वस्तूला अग्नी म्हणून लहानपणी आईने सांगितलेलं होतं, हाय, काय सांगितलं होतं आईने, हाय, त्याच्याजवळ जाऊ नये. मग तरी सुद्धा तो त्याच्यावर गेला आणि पाय दिलंच. आणि पोळल्यानंतर मग तो हा म्हणायला लागतो. हा म्हणायला लागतो म्हणजे त्याला अनुभवाने पटलं ना. आता शब्दाने पटलं नव्हतं, पण अनुभवाने काय झालं, त्याला अग्नी म्हणायचं आणि त्याच्यापासून दूर राहायचं. मग तो अग्नी लहानपणी शिकलेला अजून आठवतोय का विसरतोय? ज्ञानात किती येते ज्ञेय, काय ज्ञान त्यावेळेस बुडतंय का, कुठं नष्ट होतंय का? ज्ञानात जेवढं आपण जाणलेलं आहे लहानपणी, तेवढं सगळं आता आठवतंय. सगळ्या वस्तूला काय म्हणायचं, कपाट कशाला म्हणायचं, घर कशाला म्हणायचं, घड्याळ कशाला म्हणायचं, हे काय आता आपल्याला शिकावं लागतं का नवीन? आहे, सहजच आहे. पण आत्मा परिचयात घेतला नाही म्हणून अवघड वाटतंय. कुंदाचार्यांच्या गाथा जर आपण म्हणू लागलो, किती वर्षापूर्वी पाठ झालेले आहेत म्हणतो. पाठ वगैरे काय केलं नाही, सहज ग्रंथ वाचलेला होता तेव्हाच, 25 वर्षापूर्वीचं, 30 वर्षापूर्वीचं ज्ञानात आहेच म्हणून. अरे ज्ञान तुझ्यात आहे अनादि अनंत, तेवढं तू फक्त 25 वर्षापूर्वीचं लक्षात ठेवलं तर काय त्याचं अभिनंदन करायचं का? पूर्वभावातलं आठवते. आता कितीतरी केसेस गीता पाठ केलेले, समयसार पाठ केलेला अजून कोणी एखादा व्यक्ती नाही, पण समयसार पूर्वभावात पाठ केलेला आणि तो आता म्हणतोय असं कुठलाही नाही. गीता पाठ केलेला आहे 18 अध्याय, तो व्यक्ती आहे जगात प्रसिद्ध. पूर्वभावात त्याने पाठ केलेला आहे म्हणजे मिथ्यात्वाचा किती पगडा आहे हे लक्षात घ्यायचं याच्यावर. की गीतेच्या 18 अध्याय सहज तो पाठ करते संस्कृत मध्ये आणि समयसार मात्र पाठ केले. कुंदाचार्य नव्हते का पूर्वभावात? आपल्या पूर्वभावात कुंदाचार्य नव्हते का? कुंदापेक्षाही सगळं काही होतं, भरपूर होतं, पण कोणी भव्य जीवाने तिकडे उपयोगच लावला नाही ना. आणि त्यामुळे कोणी समयसार म्हणत नाही, प्रवचनसार म्हणत नाही, पंचास्ती काय म्हणत नाही. ह्या भावातले नाही तर पूर्वभावातली काय अपेक्षा करायची? ह्या भावात जरी आमचं पाठ झाला ग्रंथ आणि तो पुढच्या भावापर्यंत नव्हे, मोक्षाला जाईपर्यंत त्याचा भाव भाषण राहिलं, नाही तर म्हणणार शब्द पाठ करून दाखवतोस तर पुढच्या भावासला ठेवतो सगळे शब्द. तर द्रव्यश्रुत नको आहे, भावश्रुत. भाव वासना राहिली का कुठेही गेलं तरी ते विसरणार नाही. स्वर्गात जावा नाही तर नरकात जावा नाही तर कुठल्याही गतीत जावा. ज्ञानी समाश्रय. तुझा आत्मा ज्ञानमय आहे ना, त्याचा तू फक्त संग कर बस. ज्ञानाशिवाय काय सापडणार नाही. म्हणजे अज्ञानाची वार्ताच नाही. मग कशाला अज्ञान म्हणायचं? क्रोध ज्ञान आहे की अज्ञान आहे? क्रोधाला कळतच नाही की मी काय आहे आणि मी काय करतोय, उधम काय करतोय, काय कळतच नाही. म्हणजे इतकं त्याचं काय झालंय, अज्ञान झालंय. आणि तरी सुद्धा आम्ही किती वेळा त्याला दिवसातून किती वेळा प्लस करतो.
त्या क्रोधाचा आश्रय किती वेळा करतो, त्या क्रोधाची उपासना किती वेळा करतो दिवसातून विचार सहज होते. मग किती वेळा पण होईल काय, लगेच चेहरा बिघडला, लगेच चूक तर होतच. काय झालं की चूक होते, नाहीतर चेहरा तर बिघडते. आणि मग त्याचं मर्यादा ओलांडलं की वचनातून बोलते, आणि त्याची मर्यादा ओलांडली की काय तो मग काहीतरी तोडफोड करतो, काहीतरी करतो, भांडी आपटतो. मग काय ते अज्ञानच आहे की, भांडी अज्ञान आहे आणि क्रोध पण अज्ञान आहे. अज्ञानाचं भांडण अज्ञानाबरोबर झालं. म्हणजे अशा रीतीने तो ज्ञानी आत्म्याची विडंबना करतोय. हे ज्ञानमय आत्मा असून त्याची विडंबना चालली. असंख्यात प्रमाणे क्रोधाचं उदाहरण घेतलं, पण असंख्यात प्रमाणे एवढे विभावांना आपलंसं करून काय करतोय तो, त्या अज्ञानातच जाऊन बसला ना. त्यामुळे ते आपल्याला काय देणार आहे, मान कशाय काय देणार आहे आपल्याला, रुसण्याशिवाय दुसरं काय देतोय का. म्हणजे शुद्ध उपयोगापासून दूर नेऊन ठेवलं ते. कशासाठी रुसला बाबा तू, नाही म्हणतो की त्या जावायला त्यांनी किती चांगली भेट दिली आणि मला मात्र काहीच दिलं. त्या जावाईवर त्यांचं किती प्रेम आहे आणि माझ्यावर काहीच. काय तू कुणाचा जावाई आहेस की कुणाचं कोण आहे, कुठल्या गोष्टीसाठी, म्हणजे काय ती वस्तू तरी आहे का तुझी, पण कशासाठी तरी उगाच रुसून बस. आणि तेवढ्याने काय झालं, कधी खुश व्हायचं कधी रुसून बसायचं. म्हणजे आत्म्याला दूर केलं, ज्ञानाला दूर केलं. म्हणून तू आता असं का सांगण्याची, हा सांगण्याचा प्रसंग का आला आचार्यांना, तर सदैव तू ज्ञानाची उपासना करत नाही. त्यासाठी समयसारमध्ये 17-18 नंबरच्या गाथेमध्ये म्हटले, ज्ञानमयच आत्मा असताना तुम्ही वारंवार का सांगता की आत्मा ज्ञानमय आहे, ज्ञानाचा आश्रय करा, ज्ञानाची उपासना करा. मग त्याच्यात त्यांनी खूप चांगलं सांगितलंय की तुझं म्हणणं बरोबर आहे, पण तो ज्ञानाला पाहतच नाही, त्यामुळे सांगावं लागलं. मग आता काय सांगितलं पाहायच्यामध्ये, ननु ज्ञान तादात्म्यात आत्मा ज्ञानम नित्यम उपास्त एव कुतः तत् उपास्यत्वेन अनुशास्यते इति चेत तत् न. पहिली शंका लक्षात घ्यायची. काय शंका विचारली, ज्ञानाचं तादात्म्य असल्यामुळे आत्मा ज्ञानाची सदैव उपासना करतोच. ज्ञान कधी आत्म्याला सोडून जातच नाही. तादात्म्य म्हणजे एकरूप आहे. मग तुम्ही ज्ञानाची सारखी उपासना करत असलेल्या जीवाला उपास्यत्वेन अनुशास्यते कुतः, तर त्याची उपासना करा, उपासना करा, उपासना करण्यायोग्य असं का तुम्ही सारखं सांगता, असा का उपदेश देता, असं तो शंकाकार विचारताय. तर आचार्य म्हणतात, हे तुमचं म्हणणं बरोबर नाही. यतः न खलु आत्मा ज्ञान तादात्म्य अपि क्षणमपि ज्ञानम उपासते स्वयं बुद्ध बोधित बुद्धत्व कारणपूर्वकत्वेन ज्ञानस्य उत्पत्तेः. पहा किती सुंदर सांगितलं. कारण का तर खरोखर आत्मा ज्ञानाचं तादात्म्य असताना देखील, ज्ञान एवढं आपल्या जवळ की आपल्याजवळ त्यासारखं दुसरी कुठलीच वस्तू नाही, इतकं तादात्म्य ज्ञानाचं आत्म्याबरोबर आहे, तरी देखील क्षणभर सुद्धा ज्ञानाची उपासना करत नाही. मंदिर जितक्या जवळ आहे तितकं आळस जास्त, आणि जेवढं लांब आहे तितकं तत्परता जास्त. तसं आत्मा जितका जवळ आहे तितकं त्याच्याविषयीची उपेक्षा जास्त. म्हणून सांगितलं, क्षणभर सुद्धा ज्ञानाची उपासना करत नाही. कारण का तर ज्ञानाची उत्पत्ती केव्हा होते, स्वयंबुद्ध किंवा बोधित बुद्धत्वाच्या कारणपूर्वक ज्ञानाची उत्पत्ती होत असल्यामुळे. म्हणजे आता कुठल्या ज्ञानाची उत्पत्ती सांगितलं, भेद विज्ञान. ज्ञान आहे पण त्या ज्ञानाने स्वतःलाच फक्त जाणायचं, आपलं वस्तू आणि आपल्यापासून सर्वाला भिन्न करायचं. हे फक्त केव्हा होतंय, तर स्वयंबुद्ध झाल्यावर किंवा बोधित बुद्ध झाल्यावर. म्हणजे स्वयंबुद्ध म्हणजे स्वतः ओळखलं, कोणाच्या उपदेशाची गरज नसताना. आणि कोणीतरी वारंवार सांगितलं की आत्मा
ज्ञानमय आहे, सर्वापासून भिन्न आहे, तेव्हा मग त्याला भेद विज्ञानाची उत्पत्ती झाली. मग काय सांगितलं आता परत तो शंकाकार काय म्हणतो, तर्हि तत्कारणात पूर्वम अज्ञानः एवात्मा नित्यमेव अप्रतिबुद्धत्वात एवं एतत्. मग काय म्हणतो शंकाकार की तर मग त्या कारणाच्या पूर्वी म्हणजे स्वयंबुद्ध होण्याच्या पूर्वी किंवा बोधित बुद्ध होण्याच्या पूर्वी अज्ञान स्वरूपच आत्मा आहे म्हणावं लागेल. नित्यमेव अप्रतिबुद्धत्वात, कारण का तर सदैव स्वतःला जाणत नसल्यामुळे, अप्रतिबुद्ध असल्यामुळे. एवं येत उत्तर काय दिलं आचार्याने, एवढंच आहे तर असंच. काय सांगितलं आहे तर असंच की त्याने स्वतःला ओळखण्याच्या पूर्वी त्याला अज्ञानमयच म्हणायचं. का अज्ञानमय म्हणायचं आता लक्षात घेण्यासारखं. तर ह्या आता सांगितलं ना, सगळ्या अज्ञानाची ओळख करून दिली. सगळे असंख्यात लोक प्रमाण विभाव ते कोण आहे, अज्ञान स्वरूप आहे. सर्व परद्रव्य कोण आहे, अज्ञान स्वरूप अचेतन स्वरूप आहे. आणि आपल्या दृष्टीने दुसरा जीव सुद्धा कसा आहे, अज्ञान म्हणजे अजीव स्वरूप आहे. दुसरा जीव सुद्धा आपल्यासाठी अजीव आहे. आपल्याला प्रयोजनभूत नाही की अजीव म्हणून टाकायचं त्याला. अजीव म्हणजे काय, म्हणजे नाही, जीव म्हणजे तो माझा जीव नाही, नाहीतर त्याला अचेतन करून टाकत. अर्यंत सिद्ध भगवान अचेतन, त्यांची उपासना करून सुद्धा असं म्हणाल कोणी. तर तसं नाही, माझ्यापासून भिन्न असलेला जीव आहे, म्हणजे तो माझा जीव नाही, तो वेगळा जीव आहे. त्याचा तो स्वतंत्र, माझा मी स्वतंत्र. म्हणून काय सांगितलं आता, ही सगळी ओळख आपण झाली तर एवढे सगळे जगातल्या सगळ्या वस्तू अचेतन असून देखील आपण त्याच्या विषयात शिरलो आणि त्याला आपलंसं करायला निघालो, म्हणून ते काय आहे आपल्यासाठी अचेतन अज्ञान स्वरूप आहे. आणि अज्ञान स्वरूपाचीच उपासना चालल्यामुळे आपल्या ज्ञानाची उपासना होत नाही. तर आपल्या ज्ञानाची उपासना करायला काय काय करावं लागेल सांगितलं ना आता तरी. कारण कोणतं सांगितलं, स्वयंबुद्ध आणि बोधित बुद्ध झाल्यावर ज्ञानाची उत्पत्ती होते. मग स्वयंबुद्ध व्हायचं म्हणजे काय करायचंय, पूर्वभवामध्ये देशना प्राप्त झाली होती. कोणाला, त्या राजाला पूर्वभवात म्हणजे भुजंग अवस्थेत देशना प्राप्त झाली. आणि आता राजा झाल्यानंतर म्हणजे त्याने देशनेचा उपयोग केव्हा केला, राजा झाल्यावर पुन्हा तो मुनी होतो. आणि मुनी झाल्यानंतर तो देशनेचा उपयोग करतो. म्हणजे जेव्हा त्याला शेतकरी अग्नी पेटवून देतो, सगळं कापूस गवत वगैरे शरीराला गुंडाळून, तेव्हा काय होतं, तेव्हा ते आपल्या ज्ञानातच राहतात आणि केवळ ज्ञान होतं. जे आपल्याला किती वाईट वाटतं ना, शरीराला कापूस गुंडाळला आणि अग्नी लावून दिली, म्हणतो कस काय असा उपसर्ग करायचा. ते रत्नत्रयाचे धारक मुनी, त्याने काय आत्मा तर जळतच नाही ना, आत्मा आहे तसाच आहे. पण ज्या क्षणी त्याने जाणण्याची ही बुद्धी धारण केली, ज्ञानाची उत्पत्ती, ज्ञानाची उत्पत्ती झाली, तर त्याचं केवढं बल, तर केवळ ज्ञान होण्यापर्यंत. आणि ज्ञानाची उत्पत्ती झाली नाही तर त्याचं केवढं दुर्बलता, तर नरक निगोदात जाण्यापर्यंत. हे सगळं आपल्या परिणामावर अवलंबून आहे. आपण जर त्या ज्ञानाने पराला आपलंसं केलं तर तो बुडतोय. आणि त्याच ज्ञानाने जर फक्त आपल्या आत्म्याला हलका हलका ठेवलं, फक्त माझा मी आहे, ओझं काही घेऊन जायचं नाही. जेव्हा त्या भोपळ्यावर चिखलाचं ओझ आहे त्यावेळेस तो बुडतोय. आणि आता त्याच्यावर दुसरं परत काही राहिलं नाही, ओझं काही राहिलं नाही, तर तो तरंगतोय. म्हणजे हलका ऊर्ध्वगमन का करतोय हा जीव, तर फक्त स्वयं स्वतःचं स्वरूपच राहिले. आता तिथं पराला आपलंसं करून ओझं बाळगत नाही. कुठेही आपण कशातही पहा की जेव्हा आपण लाकडाचा ठोकळा घेतो त्यावेळेस त्याच्यावर आपलं ओझं टाकलं तरी ते लाकडाने काय केलंय, आपलं गुण दाखवलं, लाकडाचा गुण तरंग नाही. आणि त्याला एखाद्या माणसाने पकडलं तर त्या माणसाला सुद्धा तो तारेल, पण स्वतः बुडणार नाही. म्हणजे त्याचा गुणच तो आहे तरण्याचा. तसा आमचा गुण कोणता आहे, ज्ञान स्वरूपच आहे.
त्यामुळे ज्ञानातच राहणार. त्याला दुसऱ्याचं ओझं आपल्यात घेऊन बसणार नाही. माझा मुलगा, माझं घर, माझं हे सर्व द्रव्य, अशी सगळी ओझं घेऊन बसल्यामुळे तो कुठं बुडतोय, खाली खाली जातो. म्हणून 3 लोकांमध्ये सुद्धा काय दाखवलं, सर्वात जास्त खाली काय कोणतं स्थान दाखवलं, कलकल पृथ्वी दाखवली ना. कलकल करायचं, कलकलच करत बस. कल म्हणजे शरीर. शरीरात इतका मोह आहे ना, तर जाऊन एकत्र कुठं परत अजून एका शरीरात मोह केला नाही, अनंत शरीरात केला. तर अनंत शरीराचंच काय चाललंय, एका वेळेस जन्म मरण चाललंय, श्वास एका वेळेस चाललाय. इतकी एकत्व बुद्धी केली म्हणजे ज्ञान किती लो लेवलला गेलं. म्हणजे ज्ञानाने कशाची उपासना केली, अज्ञानाची. त्यामुळे त्याला काय मिळालं, झाडाखाली बसल्यावर काय मिळतंय, पानं फुलंच मिळणार, त्याच्यात जे आहे तेच मिळणार. झाडाखाली बसल्यावर लाडू जिलेबी दे म्हटलं तर ते देणार नाही. कुठनं देणार ते, कल्पवृक्ष सोडून, नाहीतर लगेच कल्पवृक्षाकडे जाणार. सामान्य उदाहरण लक्षात घ्यायचंय की ज्याच्या जवळ बसल्यानंतर तेच देणार आहे, त्याला सोडून दुसरं काय मिळणारच नाही. म्हणून साधूच्या संगतीत गेल्यावर त्याला काय मिळेल, त्याला फक्त काय मिळेल तर ज्ञानच मिळेल. कारण का तर तो साधूच्या संगतीत जाऊन जर तो म्हणेल की मला संसार कसा करायचा तेवढं शिकवा म्हटलं तर, आणि भगवान तर काही बोलत नाही आणि साधू तर सगळं काय सांगतेत. मग ते साधू जवळ येऊन म्हणतो, बघा माझ्या मुलाला इतकं त्रास होतोय, त्याला खूप दरिद्री पण आहे, मग जरा दुकानाचं काहीतरी सांगा की कसं करायचं असतं, आणखीन पैसा कसा मिळेल तेवढं सांगा, भविष्य सांगा, त्याचं कधी होईल नीट, आणि जो बोले सो फसे. मग तो साधू बोलून गेला की आता काय होणार आहे, 12 वर्षाने तुम्हाला मुलगा होणार आहे. राजाच विचारायला आलाय आणि आपल्या ज्ञानात काय चढलंय, एवढा मोठा राजा आपल्याला विचारतोय, त्याला उत्तर द्यायला नको का. ज्ञानात काय चढलंय, एवढा मोठा राजा, पण त्या राजापेक्षा एवढं मोठं ज्ञान हे चढलं नाही, तोपर्यंत ही दुर्दशा आहे. म्हणून किती कोणी येऊ देत, पण माझ्या ज्ञानातच मी राहणार. आणि ते ज्ञान कुठे नाही, विष्णू कुमार मुनी जवळ ते क्षुल्लक गेले सांगायला की असं असं तुम्हाला सांगितलंय की त्याचा उपयोग करून, तुमच्या रुद्धीचा उपयोग करून तुम्ही 700 मुनींचा उपसर्ग झालाय तो दूर करा. आणि ते म्हणतात, अरे बाबा माझ्याजवळ मी आत्म्यातच राहण्याची फक्त शक्ती आहे, दुसरं माझ्याजवळ काही सुद्धा नाही, दुसरी शक्ती माझ्याजवळ नाही. ते म्हणतात तुमच्याजवळ आहे शक्ती, आणि ज्याने जाणलं तिकडे जावा विचारा. त्यांनी अवधी ज्ञान एवढं त्यांनी जाणलंय, मी तर आपल्या आत्म्यात बसलोय, मला जाणता पण येत नाही काय. मग ज्यांनी जाणले त्यांच्यात केवढी शक्ती आहे, तिकडं त्यांना सांगा की उपसर्ग दूर करायला, माझ्यात कुठलं काय आहे. म्हणजे त्यांना आपल्या बाहेरची वृद्धी काय आहे, बाहेरच्या काट्यासारखी, पायात काटा मोडला, तो काटा आपलाय का, ते काय आपलं रत्न नाहीये घेऊन चालायला, लगेच त्याला बाहेरच फेकतो काढून, नाही काढलं तरी शल्ल्यासारखं टोचतंय. मग तसे वृद्धी काय आहे, काट्यासारखं आहे. मग ते कसं काय त्यांना कळणार की आपल्याला ही वृद्धी झाली आहे आणि मग आता आपण त्याचा उपयोग करावा. म्हणजे त्यांनी ज्ञानाची उपासना केली, अज्ञानाकडे पाहिलं सुद्धा नाही. ते किती वेळा सांगतात, अरे मीच सापडलो का तुला, दुसऱ्याला जाऊन विचार कुणाला तरी उपसर्ग कसा दूर करायचा, मला माझ्या आत्म्यात राहू दे नीट. पण ते म्हणतात तुमच्या जवळच ही शक्ती, हात लांब करून बघा म्हणतात. म्हणजे इतकं त्यांना विनंती केली आहे, म्हणजे एवढं त्यांना अज्ञानाचं भान नाहीये. हे सगळं बाहेरचं आहे, संयोग ते सगळं अज्ञान आहे, अचेतन आहे. मी फक्त ज्ञानमय आहे. म्हणजे ह्या ज्ञानाचं भान झालं तर तो सहज परम शांतीला राहतो.